सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची 9195 जागांसाठी भरती निघाली होती। फॉर्म भरणे या ठिकाणी झालेले आहे। फॉर्म भरणे पूर्णपणे बंद या ठिकाणी झालेले आहे। 19 मे 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती आणि जागासुद्धा महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी म्हणजे 680 जागा जे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनला महाराष्ट्राच्या वाट्यामध्ये एक लक्षात ठेवा। तर आता सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे ग्राउंड केव्हापासून होणार आहे, ग्राउंडच्या तारखा कधी आहे, तर ग्राउंड कधी होणार आहे अशी विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे की सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे ग्राउंड कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे, कधीपर्यंत होणार आहे आणि त्याचबरोबर जे या ठिकाणी सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा यावर्षी महाराष्ट्रामध्ये जो कडाप जाणार आहे हा कमी या ठिकाणी जाणार आहे, लक्षात ठेवा। जवळपास 30 40 50 जरी मार्क असेल तरी सुद्धा आपलं सिलेक्शन यावर्षी होणार आहे। ट्रेडमॅनमध्ये लिहून घ्या तुम्ही। आणि त्याचबरोबर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये महाराष्ट्रामधून किती फॉर्म आले, किती अर्ज आलेले ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालांकडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही या ठिकाणी कोणत्या ट्रेडमध्ये फॉर्म भरलाय, जसं सफाई कर्मचारी झालं, कुक झालं, माली झालं, त्याचबरोबर वॉटर करियर झालं, त्याचबरोबर ड्रायव्हर झालं, त्याचबरोबर जे या ठिकाणी ब्रास बँड झालं, बुगलर झालं, ठीक आहे। तर कोणत्या पदामध्ये तुम्ही फॉर्म भरला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमची कॅटेगरी पण त्या ठिकाणी लिहा की आपली ही कॅटेगरी आणि मी यामध्ये फॉर्म भरला, जेणेकरून एक अंदाज लागणार आहे की महाराष्ट्रामधून कोणत्या कॅटेगरी वाईज या ठिकाणी कोणत्या पदामध्ये जास्त फॉर्म आलेले आहे, हा काही अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये महाराष्ट्रामधून किती फॉर्म गेलेले आहे असे विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर महाराष्ट्रामध्ये यावर्षी जर आपण पाहिलं तर यावर्षी जवळपास या ठिकाणी 40 ते 45 हजाराच्या आसपास महाराष्ट्रातून फॉर्म गेलेले आहे। तर जास्त महाराष्ट्रातून फॉर्म भरले गेलेले नाही आहे, तर त्यापेक्षा सुद्धा कमी या ठिकाणी असू शकते, एक लक्षात ठेवा। 40 हजारापेक्षा सुद्धा कमी या ठिकाणी अर्ज आले असू शकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये यावर्षी कॉम्पिटिशनचा जर आपण विचार केला, जे 2023ची जी सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती होती त्या भरतीपेक्षा या भरतीमध्ये कॉम्पिटिशन कमी आहे। तर मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, तर जे 2023ची जी वॅकन्सी होती त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो एक्स्ट्रा 3 वर्षाची सूट मुलांना दिली होती। म्हणजे ती जी भरती 2016 नंतर जे 2019ला ते भरती निघत होती सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची, तर ते निघाली, लॉकडाऊन होतं त्यामुळे। त्यानंतर लॉकडाऊन वगैरे हटल्यानंतर त्यांनी डायरेक्ट 2023 मध्ये भरती काढली, एक लक्षात ठेवा। म्हणजे एकदम 6 वर्षांनी काढले, तर त्यामध्ये 3 वर्ष मुलांचे या ठिकाणी गेले होते, एक लक्षात ठेवा। 3 वर्ष वय त्या ठिकाणी वाढून त्यांनी दिलं, एक लक्षात ठेवा। म्हणजे त्या ठिकाणी 3 वर्ष एक्स्ट्रा मुलांना फॉर्म भरता आला, त्यामुळे महाराष्ट्रामधून जास्त फॉर्म आले होते। जवळपास 80 हजाराच्या आसपास महाराष्ट्रातून फॉर्म आले होते त्यावेळेस। आणि यावर्षी जे एक्स्ट्रा वर्ष सूट या ठिकाणी देण्यात आलेली नाही आहे, त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातून कमी फॉर्म आले। आता या ठिकाणी सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचं या ठिकाणी ग्राउंड कधी होणार आहे, ग्राउंड कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे अशी विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर जून महिना चालू आहे, जून महिन्यामध्ये सीआरपीएफ कॉन्स्टेबलचे ग्राउंड नाही, जुलै महिन्यामध्ये पण ग्राउंड नाही, एक लक्षात ठेवा। त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या किंवा तिसऱ्या हप्त्यामध्ये सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे ग्राउंड होणार आहे आणि सीआरपीएफच कंडक्ट करते। महाराष्ट्रामध्ये 2 सेंटर आहे, नागपूर सीआरपीएफ सेंटर आहे, त्याचबरोबर तळेगाव सीआरपीएफ सेंटर, पुणे, हे दोन सेंटर महाराष्ट्रामधून आहे। ज्या सेंटरमध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल त्या ठिकाणी आपली प्रक्रिया त्या ठिकाणी होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आपलं ग्राउंड आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं पेपर आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये आपला ट्रेड टेस्ट होणार आहे। म्हणजे ज्या ट्रेडमध्ये तुम्ही फॉर्म भरला त्या ट्रेडच्या रिलेटेड आपली ट्रेड टेस्ट होणार आहे। तर जास्त सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। पहिल्या टप्प्यामध्ये जे यामध्ये पेपर आहे, पहिल्या टप्प्यामध्ये यामध्ये ग्राउंड आहे, ग्राउंडमध्ये भरपूर विद्यार्थी कटणार आहे, कारण की काय पदामध्ये 5 किलोमीटर 24 मिनिटामध्ये, 1600 मीटर 10 मिनिटामध्ये, तर ग्राउंडमध्ये जास्त विद्यार्थी कटणार आहे। ग्राउंडमध्ये कटल्यानंतर पेपरमध्ये कटणार आहे, पेपरमध्ये कटल्यानंतर त्यानंतर या ठिकाणी ट्रेड टेस्टमध्ये कटणार आहे। त्यामुळे कडाप कमी जाणार आहे, 100 पैकी तो कडाप जाणार आहे, 30 40 50 मार्कावर सिलेक्शन निश्चित होणार आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी तर समजा व्हिडिओ नेक्स्ट मध्ये जय